हॅलो, गुड मॉर्निंग. आपण आता लाईव्ह ट्रेडिंग ॲनालिसिस करूया. जर कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यामध्ये आपण एक्सप्लेन केलं होतं की हा जो बॉक्स केलेला आहे या रेंजमध्ये राहिलं मार्केट तर साईडवेज राहील. तर त्याचं इंडिकेशन पहिल्या 5 मिनिटाच्या 2 कॅन्डलनेच दिलेलं आहे. एक रेड कॅन्डल, मोठी रेड कॅन्डल तयार झाली, लगेच एक ग्रीन कॅन्डल तयार झाली आहे. म्हणजेच पूर्ण दिवसाचं ट्रेडिंग सेशन कसं असणार आहे तर ते त्यांनी पहिल्या 2 कॅन्डलमध्येच आपल्याला दाखवलेलं आहे. आता आपण 15 मिनिटाच्या कॅन्डलस्टिकमध्ये जाऊया. मस्तपैकी बुलिश मूव बनवला आहे पहिल्या 3 कॅन्डलनी, आणि बरोबर आपण काल सांगितलं तसं 860 तिथून मार्केट रिव्हर्ट झालेलं आहे. आणि आता मार्केट हे चॉपी बनत आहे. जेव्हा वाटत होतं की मार्केट मस्तपैकी तयार होतं आहे 860 ब्रेकआउट करण्यासाठी, त्यावेळेस बरोबर एक मोठी रेड कॅन्डल आलेले आहे तुमचा कॉन्फिडन्स कमी करण्यासाठी. आणि जे वीक प्लेयर्स आहेत, वीक हँड्स आहेत, त्यांना रिमूव्ह करण्यासाठी एक मोठी रेड कॅन्डल तयार झाली. आता आता काय होणार आहे, ज्यांना वाटत होतं की मार्केट आता इथून ब्रेकआउट देईल, त्यांचा कॉन्फिडन्स आता कमी झालेला आहे आणि ते आता इलिमिनेट होतील. लेट सी नेक्स्ट या रेड कॅन्डलला फॉलोअप मिळते का बघूयात आपण. तुम्ही पाहताय खालून बाईंग पण येत आहे. लेट सी हाव दिस 15 मिनिट कॅन्डल कुठे क्लोज होते बघू आपण. ही जी ग्रीन लाईन आहे ती 20 मुव्हिंग ॲव्हरेज आहे, त्याला सपोर्ट घेत आहे. पण जी पहिली 15 मिनिटाची कॅन्डल आहे, मस्तपैकी हॅमर कॅन्डल बनवलेली आहे त्यांनी, अँड दॅट इज अ गुड साईन, बुलिश साईन. हे कालचा हा जो काल जे 760, 780, 800 इथं जे बराच वेळ ट्रेड केलेलं आहे मार्केटने, तो एक सपोर्टचं काम करणार आहे इथे. तो इकडे खाली प्राईज येऊन देणार नाही आहे. आणि हा जो कालचा वरचा सेलिंग पॉईंट आहे तो एक रेजिस्टन्सचं काम करणार आहे. आपलं कालचं ॲनालिसिस कसं होतं की ह्या रेंजमध्ये वरती 760 हा जो बॉक्स केलेला आहे 860 आणि खाली 750, या रेंजमध्ये मार्केट 11-12 वाजेपर्यंत अजून एक तासभर ट्रेंड करायला पाहिजे आणि मग 860 नंतर 860ला 12 नंतर ब्रेकआउट दिला पाहिजे. तर त्यावेळी मस्तपैकी मूव्ह होऊ शकतो. का मूव्ह होऊ शकतो, काय लॉजिक आहे त्याच्यामागे, तर इथे इथे ज्यांनी सेल केलेले आहेत ते आता ट्रेडमध्ये आहेत. जेव्हा हे 12 नंतर ब्रेकआउट होईल त्यावेळी ते हे पोझिशन स्क्वेअर अप करतील. 850, 900चे कॉल रायटर्स आहेत ज्यांनी कॉल सेल केलेले आहेत, तर ते आपली पोझिशन स्क्वेअर अप करण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी डिसेसिव्हली 860 ब्रेक केलं पाहिजे. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. एक्सपायरी डेलाही तुम्हाला बघायला मिळतं. सुरुवातीला 15 मिनटामध्ये काय केलं जातं, सुरुवातीला पहिल्या 5 मिनटाची कॅन्डल बघितली तुम्ही तर एक जोरदार सेल ऑफ आला. पुटचे प्राइजेस वाढवले गेले. पुटचे प्राइजेस वाढल्यानंतर मग का वाढवले गेले, तर त्यांना पुट सेल करायचे होते. तर मार्केट 800ला असताना समजा
750च्या पुटची व्हॅल्यू 30-40 रुपये असेल, तर त्यावेळी त्यांना सेल करून जेवढा फायदा नाही होणार तो 30-40चा पुट पहिल्यांदा ते 70-80 नेतात, 100 नेतात आणि मग हाय प्राईजला ते सेल करतात. कारण का त्यांना जेवढं जास्त प्राईजला सेल करू व्हॅल्यूला त्यावेळी तेवढं त्यांचं प्रॉफिट वाढणार आहे. मग काय केलं आहे, पहिले पुटचे प्राइजेस वाढवल्या, पुट सेल केले, परत एक जोरदार बुलिश मूव दिला आणि कॉलचे प्राइजेस वाढवले. ठीक आहे, आता इकडे कॉल सेल केलेत. आता हा 800चाच कॉल त्यांनी 100वरती नेला असेल, 100-120च्या जवळ त्यांनी कॉल सेल केले असतील. स्ट्रॅडल्स, ट्रँगल्स मस्त वर्क होतात. दुपारी 12-1 पर्यंत प्रीमियम डीके करतात आणि मग त्याच्यानंतर वन साइडेड मूव्ह होतो. तर तो आपल्याला कॅप्चर करता आला पाहिजे. फिफ्टीन मिनिट कॅन्डल चांगली रेड क्लोज केलेली आहे. कालचं ट्रेडिंग सेशन पाहिलं आहे तर चांगला एक व्होलाटाईल मार्केट राहिलेलं आहे. एक मोठं वरती गेलेलं आहे, एक बुलिश मूव्ह झाला आहे, त्याच्यानंतर परत एक बिअरिश मूव्ह झाला आहे, म्हणजे व्होलाटाईल मूव्ह झालेला आहे. जनरली मार्केट स्ट्रक्चर कसं असतं की व्होलाटाईल झाल्यानंतर साईडवेज होतं आणि साईडवेज झाल्यानंतर नेक्स्ट ट्रेडिंग सेशनमध्ये एक ट्रेंडिंग मूव्ह एक्सपेक्ट करू शकतो आपण. या इथे ब्ल्यू कर्व लाईन आहे, हे एक सपोर्टचं काम करणार आहे. वरती ही ब्ल्यू लाईन आहे कर्व्ड, ती एक रेजिस्टन्सचं काम करणार आहे. परफेक्ट प्लेसमध्ये मार्केट ओपन झालेलं आहे, ट्रेड पण करत आहे जिथं ऑप्शन सेलर्स कम्फर्टेबल आहेत. आपल्याला अशी वाट पण पाहता आली पाहिजे आपल्या सेटअपची. आम्ही प्रेडिक्ट करायचं नाही आहे की मार्केट काय करेल, हे असं करून असं जाईल. ओपन राहायचं आहे. मार्केट वरती गेलं तरी आपल्याला कॅश इन करता आलं पाहिजे. मार्केटने समजा 750 ब्रेक झालं तरी आपल्याला आपण ती अपॉर्च्युनिटी ग्रास्प केली पाहिजे. शेअर मार्केटमध्ये पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला डायरेक्शन किंवा ॲनालिसिस हे राईट असण्यापेक्षा जे काय प्रेझेंट मुवमेंटमध्ये मार्केट करत आहे ते ग्राफ्स करता आलं पाहिजे आणि त्यातून फायदा उठवता आला पाहिजे. छान बुलिश स्ट्रक्चर तयार होतं आहे, पण मार्केटने त्यासाठी आत्ता ब्रेकआउट नाही दिला पाहिजे. आत्ता समजा ही कॅन्डल इकडे मोठी बनवली आणि तर जास्त दूर जाण्याची शक्यता नाही आहे. मार्केट अजून इथे 450 आणि 850 आणि 800मध्ये अजून एक तासभर रेंगाळलं पाहिजे. मस्त बुलिश मूव्ह होत आहे. एक थोडक्यात सांगतो, बुलिश मूव्ह 5 मिनिट 15 मिनिटमध्ये एक कलर चेंज म्हणून ऑलिव्ह रॉयल याचं कॉन्सेप्ट आहे. कलर चेंजबद्दल सांगूयात थोडक्यात आपण. समजा ही आता पहिली 5 मिनिटाची रेड कॅन्डल तयार झालेली आहे, त्याला दुसऱ्या 5 मिनिटच्या कॅन्डलनी तिसऱ्या कॅन्डलने रेड कॅन्डलचा हाय ब्रेक केला आहे आणि त्याच्यावरती क्लोज दिला आहे. म्हणजेच काय की ही रेड कॅन्डल इलिमिनेट झाली. कशाने इलिमिनेट केली आहे तर ग्रीन कॅन्डलने. तसंच इथे ही छोटी एक रेड कॅन्डल दिसते 10-5ची,
ती ग्रीन कॅन्डलने इलिमिनेट केली आहे. पण त्याच्यानंतर फॉलोअप नाही मिळालेला आहे. ओके, इथं पण ही जी रेड कॅन्डल आहे 10:40ची, ती पण अप्पर साईडला ब्रेक करायचा प्रयत्न चालू आहे. ह्या ग्रीन कॅन्डलने प्रयत्न केला पण क्लोज त्या रेड कॅन्डलच्या वरती झालेला नाही आहे. आत्ताची 10:50ची कॅन्डल त्या रेड कॅन्डलच्या हायच्या वरती ट्रेड करते, पण 2.5 मिनटं आहेत अजून, 3 मिनटं, बघू ती कुठे क्लोज करते. 15 मिनिट्स स्ट्रक्चरमध्ये तर बियरिश किंवा साईडवेज ॲक्शन दिसती आहे. पण तेच जर आपण 5 मिनटाच्या कॅन्डल स्ट्रक्चरमध्ये पाहिलं तर एवढी रेड कॅन्डल येऊन सुद्धा त्याला फॉलोअप मिळत नाही आहे. इथे पण पहिल्या 5 मिनटाच्या कॅन्डलवरती पण एवढी बियरिश शक्यतो कॅन्डल असते, तर त्यावेळी त्याला फॉलोअप्स मिळायला पाहिजे, तर त्याला आपण बियरिश म्हणू शकतो. आता बरेच जण खाल असा फॉल झालेला आहे, बरेच जणांनी मिस केलेला असेल, ते आज सगळे एक्सपेक्ट करत असतील की तो मूव आता होईल, पण आज होणार नाही आहे मला असं वाटतंय. पाहूयात काय होतं ते. ठीक आहे, मी आता व्हिडिओ संपवतो. पाहूयात, तुम्ही पण वेट करा अजून 1 तास काय ट्रान्झॅक्शन होती आहे एका तासामध्ये. 12-1 नंतर काय मूव होत आहेत आणि कोणते कॉल रायटर्स आहेत ते बाहेर पडत आहेत की पुट रायटर्स, ते पाहू. त्याच्यानंतर एक संध्याकाळचा आपण आजच्या प्राईज ॲक्शनवरती एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येऊयात. ओके, थँक्यू, बाय बाय.